जय हिंद भावांनो, तुम्ही ही बातमी बघा. चीनमध्ये कामाबद्दल 996 हा फॉर्म्युला प्रचलित आहे. याचा अर्थ आठवड्याचे 6 दिवस सकाळी 9 ते 9 वाजेपर्यंत काम करा असा आहे. भारतातील तरुणांनी अशा प्रकारच्या वेळापत्रकाचा स्वीकार करायला हवा. इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती यांचे म्हणणे आहे की भारतातल्या तरुणांनी 6 दिवस 9 ते 9 वाजेपर्यंत काम करा. पण ते असे सांगत नाही की तुम्ही 12 घंटे काम केल्यावर आम्ही तुमचा पगार वाढ करत आहोत. ते असे सांगत आहे की हा नियम चीनमध्ये लागू आहे. पण जेव्हा मी गुगलवर तपासून पाहिलं की हा नियम खरंच चीनमध्ये लागू आहे का नाही, तर चीनने 2021 सालीच हा नियम बेकायदेशीर आहे असे सांगितले आहे. तर नारायण मूर्ती आपल्या लोकांना फसवत आहे की चीनमध्ये हा नियम लागू आहे. ठीक आहे, तुम्ही लोकांकडून 12 घंटे काम करून देत आहे, मग तुम्ही पगारवाढीचं काही बोलले पाहिजे की नाही? तर हे असं काहीच बोलत नाही. यांचे म्हणणे आहे की फक्त लोकांनी जास्त वेळ काम करावे आणि ह्या लोकांना जास्त नफा कमवून द्यावा. तर तुम्ही अशा लोकांपासून सावध राहा. अशा लोकांना फॉलो करणं सोडून द्या आणि स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.